नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या कुलकर्णी देशपांडे तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, प्रेमाची परिभाषा ही प्रत्येकाची वेगळी असते, पण सगळ्यांमध्ये साम्य असतं ते म्हणजे पहिल्या प्रेमाचं. आणि अशाच पहिल्या प्रेमाची कथा घेऊन आपल्यासमोर 31 जानेवारीला इलू इलू हा चित्रपट येतोय. आणि या चित्रपटामध्ये ज्यांनी मुख्य भूमिका साकारली अशा निशांत भावसार आत्ता आपल्यासोबत आहे. तर त्यालाच विचारूया, तू किती एक्सायटेड आहे या सिनेमासाठी? हाय निशांत, तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. कसं आहेस? एकदम छान. कसं वाटतंय की आज एवढा धमाकेदार ट्रेलर लॉन्च पार पडला, लवकरच सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, काय एक्साइटमेंट? मी 4 वर्षांनी खरं तर ट्रेलर लॉन्च झाला आहे. मी खूप खुश आहे की एवढं छान सिनेमा आम्ही बनवला आहे आणि तो खूप छान दिसतोय त्या पडद्यावर. जेवढं मला वाटलं नव्हतं की एवढा छान दिसेल, पण मला एक जाणवतं आहे की जेवढा वेळ मी त्या गोष्टीला दिला आहे ती गोष्ट तेवढी चांगली घडत गेली आहे. मला तू आत्ताच म्हटलास की 4 वर्षांनी सिनेमा लॉन्च होतो, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला की तू काय खातोस की तू तसाच दिसतोयस अगदी? नाही, असं काही नाही आहे, असं डाएट वगैरे काही प्लॅन नाही आहे, पण आहे मी दिसतो असंच. काही मी असं स्पेशली केलं नाही आहे, पण मे बी मी खूप काम करतो आणि मला कुठेतरी माहिती आहे की मला फेस कसा ठेवायचा आहे, त्यामुळे मे बी असू शकतं. नाही, छान. ही अगदी म्हणजे आपल्या फील्डसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा या फिल्मचं कथानक तुझ्यासमोर आलं होतं, तर तेव्हा तुझी काय एक्साइटमेंट होती? किंवा कथानक फिल्मचं स्क्रिप्ट जेव्हा तू वाचलंस तेव्हा तुला काय वाटलं? किंवा काय किती एक्सायटेड होता? किंवा इली होती सोबत, तर काय? मी जेव्हा झालेलो सिलेक्ट तेव्हा एली नव्हती, त्यामुळे मी जेव्हा फिल्म वाचली तेव्हा मला खूप मजा आली फिल्म वाचायला. नॉर्मली आपल्याला वाचताना मजा नाही येत, मला वाचताना मजा नाही येत, पण ही फिल्म वाचताना मला खूप मजा आली. आणि मला जाणवली की ही एक कॉमेडी फिल्म आहे जी प्रेक्षकांना खूप आवडेल, त्यामुळे मला ती करायला खूप आवडेल. आत्ताच तू म्हणालास की जेव्हा तुझं सिलेक्शन झालं तेव्हा इली नव्हती, मग जेव्हा तू पहिल्यांदा इलीला भेटलास आणि तुला कळलं की नॉन मराठी आहे आणि तुझे बहुतांश सीन तिच्यासोबतच असतील, तर काय टेन्शन आलेलं किंवा काय होतं तेव्हा मनामध्ये? नाही, ॲक्च्युली शूटिंगच्या आधीच आम्ही एकदा एलीला भेटायला गेलेलो. मी, अजिंक्य सर आणि एली मॅम होते. तर एली मॅम म्हटलं की अरे बच्चा किधर आहे? मग अजिंक्य म्हटलं येई आहे, आणि मी तिच्याहून उंच होतं, तर तिचा एक्सप्लेन ये इतना बडा बच्चा कैसे हो गया. नाही, पण ती खूप चिल आहे, खूप चांगली आहे, आणि तिने असं कधी नर्वस फील करू नाही दिलं. सो छान काम करताना मजा आली मला तिच्यासोबत. कारण नॉर्मली असं वाटतं लोकांना की कोणतरी मोठं ॲक्टर असेल तर आपण थोडे नर्वस होऊ, पण मी आधीच तिला भेटलेलो आणि तिने असं प्रॉपर फ्रेंडसारखं आम्ही झालो, त्यामुळे नर्वस मी फील नाही झालो. जेव्हा आपण कुठलंही कथानक वाचतो किंवा ते आपल्या समोर येतो, तर सगळ्यात आधी आपण ते आपल्याला स्वतःला रिलेट करून बघतो. तर या फिल्मचं कुठं रिलेट होत होतं का कथानक तुझ्या रिअल लाईफसोबत? मला पण शाळेत असताना एक टीचर आवडायची, लाईक आम्हाला सगळ्यांनाच आवडायची, तर थोडं रिलेट झालं. पण मला माझी स्कूल लाईफ खूप आवडते, त्यामुळे पण मला असं वाटतं की जेव्हा मी स्क्रिप्ट वाचत होतो, ज्यात माझे 2 मित्र आहेत या पिक्चरमध्ये, राक्षस आणि जोशी म्हणून, तर आमच्या तिघांचं पण बॉन्डिंग खूप छान झालेलं आहे फिल्ममध्ये. आणि याच मूवीमध्ये जे काम करत आहेत, जे बॅक ॲक्टर्स आहेत, ते काही जणं खरंच माझ्या शाळेतले आहेत, ज्यांना मी बोलवलेलं माझ्याच वर्गातले. हे कोणाला माहिती नाही आहे, पण आज माहिती होईल सगळ्यांना आमच्या माध्यमातून. या फिल्मचा जो ओव्हरऑल सिनेमाचा जो लुक आहे तो विंटेज आहे, कारण तो 1998चा आहे. तर ज्या वस्तू वापरल्यात किंवा ज्या ॲसेसरीज वापरल्यात, आज तुमची एंट्री पण ॲम्बॅसेडरमधनं झाली, तर या वस्तूंसोबत काम करताना किती मजा आली. म्हणजे आपण माणसांसोबत काम करताना मजा येतेच, पण एक ॲटमॉस्फिअर जे असतं ते ह्या वस्तू क्रिएट करतात, तर त्याची. बरोबर आहे तुमचं. ॲटमॉस्फिअर खरंच ॲक्च्युली वस्तू हे करतं. मी कधीच चाळीत राहिलेलं नाही आहे, आणि आम्ही ज्या चाळमध्ये शूट केलं आहे ते ॲक्च्युली एक स्कूल आहे. तर तिकडे जेव्हा मी पहिल्यांदा गेलो मला ती चाळच वाटली, कारण त्यांनी अँटिनापासनं ते गाड्यांपर्यंत आणि अजून अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की पिशवीने आपण खाली पाठवायचं दुसऱ्या मजल्यावरनं की चढायला नको म्हणून. सो फील मला खूप छान आला 1998चा, कारण मी कधी 1998 बघितलेलं नाही. सो मला जे फिल्ममधनं दिसलं आहे तेच 1998 आहे माझ्यासाठी, आणि आली मला खूप मजा आली. कारण गाड्यांमध्ये मी पण गाड्या चालवल्यात, आणि एली जी स्कूटर चालवते ती मी पण चालवली एलीला मागे बसून, कारण एकदम स्टार्टला एली थोडी घाबरत होती चालवताना आणि मी मागे होतो, त्यामुळे मला अजून भीती होती. पण नंतर आम्हाला मजा आली. आम्ही एकदा ॲक्च्युली पडलेलो पण गाडीवरनं, पण तो किस्सा आय थिंक एली मॅमच सांगतील तुम्हाला.
मला असं वाटतंय की तुमचं हे पूर्ण गाणं स्कूटरवरती शूट झालेलं दिसलं, कारण पूर्ण याच्यात तुम्ही स्कूटरवर फिरतात. तर हे सगळं करताना दिग्दर्शकाची किंवा त्यांचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू होता, किंवा तुला कसं वाटत होतं त्यांच्यासोबत काम करताना फाळके सरांचं? अजिंक्य सरांसोबत काम करताना तर खूप मजा आली, कारण अजिंक्य सर आणि मी जवळजवळ 6 वर्ष आम्ही काम करतो आहे. त्यामुळे आता तो भावासारखाच आहे माझ्या. एकदम आधीपासूनच आम्ही कधी प्रोफेशनल असं ठेवलंच नव्हतं आमचं रिलेशन. पण एली मॅमसोबत काम करताना पहिले मी थोडा घाबरलेलो. नाही असं नाही की नवीन आहे, मला माहीत नाही जमेल का नाही. थोडा नर्वस मी होतो ऑफकोर्स. 10-15-20% मी नर्वस होतो. पण आय थिंक फ्लोमध्ये एवढं छान काम केलं आम्ही दोघांनी एकमेकांसोबत की नंतर स्ट्रेस गेलाच और नर्वसनेस आलाच नाही. ओव्हरऑल तुझं हे सगळं ऐकून मला कळतं आहे की तुला किती मजा आली आहे, किंवा तू किती एक्सायटेड आहे या फिल्मसाठी. तशीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढावी म्हणून तू प्रेक्षकांना काय सांगशील? मी प्रेक्षकांना सांगेन की तुम्हाला जर एंटरटेनमेंट हवी असेल आणि मस्त हसायचं असेल आणि जरासंच रडायचं असेल तर तुम्ही 31 जानेवारीला हा पिक्चर प्लीज थिएटरमध्येच बघायला. थँक्यू निशांत, थँक्यू सो मच, आणि तुला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून.